नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशिला शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोटनेक ब्लाऊजमध्ये बॅकनेक डिझाइन बघणार आहोत. तर खूपच दिवसापासून आपण बॅकनेक डिझाइन ही आपण बघितलेली नाही. तर मी आज तुम्हाला न्यू आणि अशी ट्रेंडिंगमध्ये खूपच चालते ही डिझाइन, तर ती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर ही डिझाइन आपण कॅनव्हास पेपरवरती आधी कट करणार आहोत. त्याच्यानंतर ती आपण बॅकनेकला टीच करणार आहोत आणि त्याच पद्धतीने तिथे आपण नॉटचा पण वापर करणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ एंडिंग पर्यंत बघा, म्हणजे डिझाइन आपली कशी तयार होते ते तुम्हाला एंडिंग पर्यंत व्हिडिओ बघावा लागेल. तर खूपच सुंदर डिझाइन आहे, अगदी सोप्या पद्धतीने आणि स्टेप बाय स्टेप पद्धतीने मी तुम्हाला इथे शिकवणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही एंडिंग पर्यंत बघा. तर इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे बोटनेक बॅकनेक डिझाइन बघणार आहोत. तर खूप सुंदर अशी आपल्याला तिथे नॉट लावून आणि बॅकनेक डिझाइन बघायची आहे. तर इथे मी ब्लाऊज बॅकनेकचा जो बॅक साईडचा पार्ट असतो तो मी इथे कट करून घेतलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता. आणि इथे मी कॅनव्हास पेपर सुद्धा घेतलेला आहे. कारण बऱ्याच मैत्रिणींची अशी कमेंट्स असते की कॅनव्हास पेपर हा गळ्याला वापरला पाहिजे. तर हो, नक्कीच वापरला पाहिजे, पण असं पण नाही की कॅनव्हास वापरला नाही तर आपला ब्लाऊज हा खराब होतो किंवा बॅकनेक बसत नाही पाठीवरती. तर तो खूप छान बसतो, असं काहीच नाही. परंतु मी तुम्हाला आता याच्या पुढे जे बॅकनेक डिझाइन दाखवणार आहे किंवा ज्याच्यामध्ये आपल्याला कॅनव्हास टाकलंच पाहिजे, तर अशा वेळेस मी तुम्हाला कॅनव्हास टाकूनच मी तुम्हाला बॅकनेक डिझाइन दाखवणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण इथे काय करणार आहोत, सर्वात पहिल्यांदा मेजरमेंट घेऊन घेणार आहोत. जे आपण आधी ब्लाऊज शिवला होता त्याच मापाचा ब्लाऊज आहे, फक्त आपल्याला इथे काय करायचं आहे, बॅकनेक डिझाइन ही वेगळी घ्यायची. तर सर्वात पहिल्यांदा इथे आपण मेन पार्ट तो साईडला ठेवून घेऊया आणि इथे आपल्याला काय करायचं आहे, गळा रुंदी घ्यायची. तर गळा रुंदी इथे आपली 3.5 इंचाला एक लाईन कमी होती, तर तितकीच आपल्याला इथे पण घ्यायची आहे. ओके, तर इथे मी मार्किंग करून घेते. ह्याच पद्धतीने खालच्या बाजूला सुद्धा आपल्याला मार्किंग करून घ्यायचे 3.5 इंच आणि एक लाईन. वरच्या बाजूने आपल्याला 3.5 इंच घ्यायचं आहे आणि इथून पण 3.5 इंच घ्यायचं. ओके, आता इथे आपला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. ह्याच पद्धतीने आपल्याला आता खालची पट्टी किती घ्यायची ती आपल्याला 3 इंचाची ठेवायची. 3.5 इंचावरती इथे आपण मार्किंग करणार आहोत. सो अशा पद्धतीने मी 3.5 इंचावरती इथे मार्किंग करत आहे. तर त्याच्या आधी आपल्याला काय करायचं, आता हा नेक थोडासा वेगळा आहे, तर वेगळा आहे त्याच्यामुळे आपल्याला इथे काय करायचंय, इथून खालच्या बाजूला 2.5 इंचावरती एक मार्किंग करायचंय किंवा तुम्ही 2.25 इंच घ्या, कारण हे कमी साईजचं ब्लाऊज आहे त्याच्यामुळे आपल्याला इथे जो गळ्याची रुंदी आहे ती कमी भेटत आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथे थोडंसं अंतर हे कमी करून घ्यायचं आहे. 2.25 इंच घ्या. जर हाईट जास्त असेल ब्लाऊजची तर तुम्ही इथे 2.5 इंच पण घेऊ शकता, म्हणजे ते शिवून आपलं बरोबर इथे 2.25 इंचाचं वगैरे तयार होणार. ओके, आता इथे ही पट्टी सुद्धा आपल्याला थोडीशी कमी करावी लागणार आहे, कारण की गळ्याची जी इथे जो आपला गळ्याचा आकार येणार आहे तो थोडासा सफिशियंट पाहिजे. त्याच्यासाठी मी इथे 3 इंचावरती अंतर घेऊन घेते. आता इथे मी अंतर घेतल्यानंतर आपल्याला कॅनव्हास पेपरवरती मार्किंग करायचं. तर आपली ही गळ्याची उंची आहे ती किती भेटलेली आपल्याला 11 इंच. तर 11 इंच अशा पद्धतीने आपण कॅनव्हास पेपरवरती ड्रॉ करून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कॅनव्हास पेपर वापरू शकता. तर ह्या पद्धतीने कॅनव्हास पेपर मी घेतलेला आहे आणि इथे काय करायचं, आपल्याला एक सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची. सर्वात पहिल्यांदा इथे मी एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय, अशा पद्धतीने आपण जितकी रुंदी ब्लाऊज पिसावरती घेतली ती तितकीच घ्यायची. 3.5 इंचाला एक लाईन कमी घेतलेली मी. वरच्या बाजूने आपल्याला 3.5 इंचावरती मार्किंग करायचंय. मी पण इथे 3.5 इंचावरतीच मार्किंग करत आहे आणि इथे आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचंय. सो अशा पद्धतीने मी इथे बॉक्स तयार करून घेते आणि इथून आपल्याला काय करायचंय, 1.5 इंचावरती एक मार्किंग करायचंय. एक लाईन आपण बाहेरच्या साईडने हा सेप घेतला होता, तर तो सेप आपल्याला अशा पद्धतीने घ्यायचा आहे. आता इथे आपला सेप देऊन झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे आपण डिस्टन्स किती घेतलं होतं, 2.25 इंच. 2.25 इंचावरती इथे आपल्याला मार्किंग करायचं आहे. मी ह्याच पद्धतीने इकडे पण 2.25 इंचावरती मार्किंग करून घेतल्या. पूर्ण गळ्याची उंची आपल्याला किती घ्यायची आहे, 11 इंच. 11 इंचावरती इथे पण मार्किंग करायचं आहे आपल्याला. आणि इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे अंतर घेऊ शकता. इथे मी 3.5 इंचावरती हा डिस्टन्स घेतलेला आहे. इकडे पण तितकंच घेणार आहे, 3.5 इंच. आता हा अंतर आपण घेतल्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय, असा बॉक्स तयार करून घ्यायचंय. सो मी इथे अशा पद्धतीने बॉक्स तयार करून घेते. आता इथे आपल्याला काय करायचंय, अशा पद्धतीने हा 2 इंचाचा अंतर आहे. तर इथे तुम्हाला हे अंतर किती ठेवायचे त्याच्यावर डिपेंड आहे. तर 2 इंचाचं तुम्हाला नॉट इथे आपल्याला टाकायचे आहेत. तर ते तुम्ही 1.5 इंचावरती मार्किंग इथे करा. अशा पद्धतीने 1.5 इंचावरती आपल्याला मार्किंग करायचंय. या पद्धतीने इकडे पण 1.5 इंचावरती मी मार्किंग करून घेत आहे आणि अशी
आपल्याला लाईन ड्रॉ करायची. थोडासा हा स्टेप आपण अजून थोडासा डीप मध्ये इथे घेऊया या पद्धतीने, म्हणजे व्यवस्थित स्टेप येईल आपल्या इथे. आता त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचं, इथून आपल्याला हा जो आपला इथे आपण अंतर घेतलेला आहे तिथून आपल्याला असा हा गोलवा आकार द्यायचा आहे. गोलवा आकार दिल्यानंतर थोडंसं आपण बाहेरच्या साईडला घेऊया आणि सरळ घ्यायचं आहे आपल्याला. सरळ घेतल्यानंतर हा अशा पद्धतीने इथून हा स्टेप आपल्याला द्यायचा आहे. थोडंसं हलकंसं मी एक लाईनचं खालच्या बाजूला घेतलेलं आहे. तर ह्याच पद्धतीने तुम्हाला पण अंतर घ्यायचं आहे. तुम्हाला आता मार्किंग डार्क दिसत आहे की नाही ते मला व्हिडिओमध्ये दिसत नाही. मार्किंग तुम्हाला इथे डार्क दिसावी म्हणून मी अशा पद्धतीने हा स्टेप घेऊन घेते. इथे अशा पद्धतीने आपल्याला ही लाईन ड्रॉ करायची. थोडासा हा इथे कोणा येऊ द्यायचा नाही, असा थोडासा गोलवा आकार येऊ द्यायचा. त्याच्यानंतर हा डिस्टन्स अशा पद्धतीने आपल्याला खालच्या बाजूला राऊंड शेप मध्ये हा घ्यायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता. हवं असेल तर तुम्ही इथला अंतर, आता आपण इथून हा लाईन आपली इथून कट होणार आहे, तर इथे लाईन 2.5 इंचाला थोडीशी एक्स्ट्रा वाढून जात आहे, तर थोडंसं आपल्याला इथे कमी करून घ्यायचं आहे. तर हे लाईन आपल्याला अशा पद्धतीने बाहेरच्या साईडने जाऊ द्यायची आहे. हे बघा, इथे तुम्हाला पेनाच्या साईडने पण करून दाखवते. थोडासा डीप गळा दिसला असला की जरासा गळा आपला छान दिसतो नेकचा. अशा पद्धतीने मार्किंग करून घेतल्यानंतर आपल्याला ह्या बाजूने सुद्धा 1.5 इंचावरती किंवा 1 इंचाचं तुम्हाला जितकं डिस्टन्स हवं आहे तितकं आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचंय. मी इथे 1.5 इंचावरतीच मार्किंग करत आहे, कारण 1.5 इंच सफिशियंट असतं, जास्त पण आपल्याला घ्यायचं नाहीये, कारण फिनिशिंग पण यायला पाहिजे आपल्याला ब्लाऊज मध्ये. सो अशा पद्धतीने 1.5 इंचावरती मी मार्किंग करून घेत आहे. तुम्हाला पण 1.5 इंचावरती इथे मार्किंग करून घ्यायची आहे. इकडनं पण आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करून आणि आपल्याला हा शेप आता बाहेरचा जसा आतील शेप आहे तसंच आपल्याला शेप इथे देऊन घ्यायचा आहे. इथे आपली सरळ लाईन येणार आहे, त्याच्यानंतर हा आपला बाहेरचा शेप अशा पद्धतीने येणार आहे. इथे सरळ लाईन घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर हा शेप आपला बाहेरचा असा येणार आहे. ओके, आता इथे आपण कट करून घेणार आहोत. तर कट करताना आपल्याला सर्वात पहिल्यांदा बाहेरचा शेप कट करायचा आहे. अशा पद्धतीने कट केल्यानंतर आपण इथून ही लाईन ड्रॉ केली होती ते पण आपल्याला कट करून घ्यायचंय सरळ लाईनिंग मध्ये. त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय, अशा पद्धतीने इथून कट करायला सुरुवात करायची. आपल्याला जसं मार्किंग केलं त्याच पद्धतीने आपल्याला इथे कट करायचं आहे. इथं कट केल्यानंतर आपल्याला ही लाईन खाली जाऊ द्यायची आहे. खाली गेल्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय, हे बघा वरच्या बाजूने असा गोलवा आकार दिला आपण. त्याच्यानंतर इथे आपल्याला सरळ लाईन मध्ये कट करायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण हा नेक कट केलेला आहे. अशा पद्धतीने आकार दिसतो. आता आपण हे ओपन करून घेऊया. तर आपला नेक असा दिसणार आहे, त्याचा लुक, आणि इथे आपल्या नॉट येणार आहेत. तर आता आपल्याला इथे काय करायचं, कॅनव्हास आहे तो आपल्याला मेन अस्तरवरती प्रेस करून घ्यायचे. एक्स्ट्रा कपडा आपल्याला इथे कॅनव्हासवरती चिपकवून लावायची काहीही आवश्यकता नाही. आपल्याला अस्तरवरतीच हा कॅनव्हास चिपकवायचा आहे. तर हा अशा पद्धतीने इथे येणार आहे. मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला. सेंटर पण व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे अशा पद्धतीने. आणि आपला हा डिस्टन्स सेंटर पासून 1.5 इंचावरती होता, तो 1.5 इंचावरतीच आपल्याला दोन्ही बाजूला मार्किंग करून घ्यायचं आहे. तिथंच येऊन द्यायचं. आणि त्याच्यानंतर हा आपला मेन सेंटर आहे, तुम्ही बघू शकता. आणि तिथून आपण 3.5 इंचाने एक लाईन घेतलं होतं, तर इकडे पण तितकंच अंतर आणि इथे पण आपलं तितकंच अंतर आहे. हे बरोबर दोन्ही बाजूला अशा पद्धतीने ठेवून आपल्याला चिपकवून घ्यायचंय. मी आता इथे प्रेस करून घेते. आता इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी कॅनव्हास हा प्रेस करून घेतलेला आहे. तर आपला नेकचा लुक असा दिसतोय. आता इथे आपल्याला काय करायचं, मेन फॅब्रिक घ्यायचा आहे, तो आपल्याला सीधा ठेवायचा आहे. आणि जो कॅनव्हास अस्तरचा आहे आपला अस्तरवरती चिपकवलेला, तो अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. सो तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने मी ठेवून घेतलेलं आहे. आपल्याला काय करायचं, आता सेफ्टी पिन तिथे व्यवस्थित जे पिनअप असतात आपल्याला ब्लाऊज साठी आपण वापरतो
तेच आपल्याला इथे लावून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून कपडा इकडे तिकडे होणार नाही. आता इथे आपल्याला अगदी कॅनव्हासच्या काटाने व्यवस्थित किनाऱ्याच्या साईडने आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. आता इथे आपण व्यवस्थित प्रेस करून घेतलं, त्याच्यावर शिलाई मारून घेतलेली आहे. आता आपल्याला इथे अशा पद्धतीने 2 दाबाचा म्हणजे 2 लाईनिंगचा कपडा ठेवून किंवा 1 दाबाचा कपडा ठेवून आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. सो अशा पद्धतीने मी कट करून घेते. तुम्हाला पण ह्याच प्रोसेसने कट करायचं आहे. नवीन शिकत असाल तर जास्त घाई करायची नाही, हळूवारपणाने आपल्याला इथे कट करायचं आहे. कॅनव्हास कट होता कामा नये याचं म्हणजे व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला कट करायचं आहे. इथे मी आता कट करून घेतलेले आहे. आपल्याला आता इथे काय करायचंय, तिरकस कट लावायचे आहे. अशा पद्धतीने कट तिरकस पूर्ण गळ्याला लावून घेते मी. आता इथे कट केल्यानंतर आपल्याला काय करायचंय, हा अशा पद्धतीने फोल्ड आतमध्ये करायचंय. आणि इथे जो कोना आहे तो आपल्याला व्यवस्थित पेनाच्या सहाय्याने किंवा स्क्रूच्या, शक्यतो स्क्रूच वापरत जावा. मशीन जवळ असतो आपला बॉबिन भरण्यासाठी, तेच वापरायचं आहे. पेनाचं कसं टोक बाहेर येतं कपड्यामधून, त्याच्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने स्क्रूच्या सहाय्याने आपण हे कोने व्यवस्थित बाहेर काढून घेणार आहोत. म्हणजे जास्त कोना पण नाही आहे, आपल्याला अलगदपणाने काढून घ्यायचं आहे. आणि आतमध्ये आपल्याला हे कॅनव्हास सहित अस्तर फोल्ड करायचं आहे. त्याच्यानंतर आता इथे आपल्याला दापटीप देऊन घ्यायची वरच्या बाजूने. ओके. आता इथे तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने आपण इथे व्यवस्थित फिनिशिंग सहित इथे आपण लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, आपण नॉट नंतर लावणार आहोत. सर्वात पहिल्यांदा आपण कडेने शिलाई मारून घेणार आहोत. आता इथे आपल्याला जो एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. आता इथे एक्स्ट्रा कपडा होता तो आपण कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं, इथे टक्स शिवून घ्यायचे आहेत. तर टक्स शिवताना अशा पद्धतीने फोल्ड करायचे आपल्याला, आणि सेंटर मध्ये जो आपला अशा पद्धतीने सेंटर काढून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण 5 इंचचा इथे टक्स घेणार आहोत. सो अशा पद्धतीने 5 इंचावरती मी मार्किंग करून घेत आहे.
आता इथे आपलं व्यवस्थित टक्स हा शिवून झालेला आहे. तर इथे आपल्याला काय करायचं, अर्धा इंच थोडंसं हलकंसं आपल्याला इथे तिरकस कट करून घ्यायचंय. मी इथे कट करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर खालच्या बाजूने आपण हात शिलाईची पट्टी शिवून घेणार आहोत. आता इथे हात शिलाईची पट्टी आपल्याला इथे शिवून घ्यायची. 1 इंचाची पट्टी घेतलेली मी इथे. त्याच्यानंतर इथे आपल्याला काय करायचं, आता इथे आपल्याला असे एक पट्टी तयार करून घ्यायची नॉट अडकवण्यासाठी आणि ती आपल्याला इथे असे कट करून आणि इथे लावायचे. तर आपण इथे 3 किंवा 4 लावूया, जितके आपले ऍडजस्ट होतील तितके आपल्याला इथे लावायचे. त्याच्यानंतर हा 1.5 इंचाचा म्हणजे 3 इंचाचा हा डिस्टन्स राहून इथे आपली नॉट असणार आहे. तर आता आपण सर्वात पहिल्यांदा मेन ब्लाऊजचा जो फॅब्रिक आहे तोच घ्यायचा आहे आपल्याला. तर इथे माझ्याकडे फॅब्रिक भरपूर सारं म्हणजे आहे शिल्लक. अशा पद्धतीने मी इथं सरळ पट्टी कट करून घेत आहे. मला पण ह्याच पद्धतीने कट करून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला काय करायचं, अशा पद्धतीने हे फोल्ड करायचं आपल्याला आणि परत मग अशी एक डबल फोल्ड करायची आहे आणि आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता. तुम्हाला हे बघा डबल फोल्ड करून इथे मी जवळजवळ आपल्याला 1 इंचाची पट्ट्या आपल्याला इथे 8 तयार करून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने 8 पट्ट्या मी सेम एकसारख्याच तयार करून घेत आहे. आता इथे आपल्याला ही पट्टी अशा पद्धतीने लावून घ्यायची. त्याच्यामध्ये आपण नॉट अडकवणार आहोत, एवढं लक्षात ठेवा. तर इथे बघायचंय आपल्याला आपली पट्टी किती तिथे बसतायत. तर इथे आपल्या 3च बसतायत, तर आपण 3च लावणार आहोत, जास्त नाही लावायच्या. डबल शिलाई मारून आपल्याला लॉक करून घ्यायचंय व्यवस्थित आणि एक्स्ट्राचा धागा आहे तो कट करून घ्यायचा आहे. इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूला पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आणि पट्टी लावायची आहे. जितकं डिस्टन्स म्हणजे आपण ठेवलं होतं अशा पद्धतीने तितकंच ठेवायचं आहे बाहेरचं. आता इथे आपल्या दोन्ही बाजूला बरोबर इक्वल मध्ये आपण लावून घेतलेले आहेत. आता इथे आपल्याला काय करायचं, कडेने एक शिलाई मारायची आहे एका दाबावरती.
तर इथे बघू शकता कडेने एक एक शिलाई मारून घेतलेली, तर खूप छान अशी फिनिशिंग आलेली आहे आपल्या ब्लाऊजला. आता आपल्याला इथे नॉट लावून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीने ही कॉपर याच्यामध्ये कॉपर कलर आहे, तर कॉपर कलरची आपण इथे नॉट लावणार आहोत. आता इथे पिन घेतलेली मी, पिनच्या साहाय्याने आपल्याला नॉट ही बाहेर काढून घ्यायची आहे. आता ही डायरेक्ट आपण ह्या ठिकाणी घालणार आहोत अशा पद्धतीने. त्याच्यानंतर इथे येणार आहे, एक सोडून आपण इथे टाकतोय या पद्धतीने. आता आपल्याला दुसऱ्या साईडचं जे असतं त्याच्यात टाकून घ्यायचे. इक्वल इक्वल मध्ये आपल्याला इथे व्यवस्थित नॉट ही सेट करून घ्यायची त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण इथे टाकणार आहोत हे. त्याच्यानंतर इथे आता याच्यामध्ये जो डिस्टन्स आहे तो आपल्याला परफेक्ट आपला 3 इंचाचा पाहिजे. तर अशा पद्धतीने थोडंसं आपल्याला परत लूज करून घ्यायचं आहे. ओके, नाहीतर इथे टाईट होऊ शकतो. त्याच्यामुळे आपल्याला जो ही नॉट आहे त्याचा डिस्टन्स हे 3 इंचाचं ठेवायचं आहे. म्हणजे इथून घ्यायचं आपण. तर अशा पद्धतीने अंतर हा आपला परफेक्ट आलेला आहे 3 इंच. सो अशा पद्धतीने, परंतु आपली इथे नॉट ही अगदी दोन्ही बाजूने बरोबर यायला पाहिजे. तर इथे आपलं अगदी परफेक्ट आलेलं आहे. आता आपण इथे पिन काढून घेणार आहोत. आणि इथे काय करायचं आहे, आपल्याला इथे लटकन तयार करायचे आहे. तर इथे काय करायचं, थोडंसं हे आपल्याला अशा पद्धतीने बांधून घ्यायचं आहे इथे. सो अशा पद्धतीने बांधल्यानंतर इथे एक पॅक आपल्याला अशा पद्धतीने गाठ द्यायची आहे. तर ज्या वेळेस आपण घालणार ते पाठीवरती अशा पद्धतीने टाईट बसणार आहे आपल्या. ओके, हे बघा. सो अशा पद्धतीने ते टाईट बसणार आहे. आता इथे आपल्याला लटकन तयार करून घ्यायचे आहेत. आता इथे लटकन तयार करण्यासाठी मी असे सिंपल लटकन तयार करणार आहे. तर तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे इथे लटकन तयार करू शकता. अशा पद्धतीने मी त्रिकोण करून घेतलेले आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी इथे छोटेसे असे 2 लटकन तयार करून घेतलेले. तर ह्याच पद्धतीने तुम्हाला पण लटकन करायचे असते तर करू शकता, किंवा तुम्ही डायरेक्ट मार्केटमधून रेडी आणून लावली तरी पण खूप सुंदर. तर अशा पद्धतीने आपला हा बॅकनेक डिझाईन तयार झालेले बोटनेकमध्ये सिंपल. आणि इथे गिराईकच्या आवडीनुसार आपल्याला, तुम्हाला जर इथे लेस लावायची असेल, गिराईकच्या आवडीनुसार तुम्हाला इथे लेस लावायची असेल तर तुम्ही लेस लावू शकता. आता इथे मला लेस लावायची नाहीये, त्याच्यामुळे सिंपल असं मी इथे नेक ठेवलेलं आहे. खूप सुंदर असा सिंपल बॅकनेक दिसतो जास्त, कारण ऑलरेडी साडीवरती हे बॉर्डर पण आहे आणि वर्क पण आहे. अशा पद्धतीने बुट्टे आहेत, त्याच्यामुळे ते मी सिंपल असं ठेवलेलं आहे. आणि साईडला मी त्याच्यामध्ये काहीच लेस वगैरे लावलेली नाहीये. तर खूप सुंदर असा आपला हा नेक तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि हो, तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असंच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. टेक केअर, बाय.